साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। मरहूम आसिफ शेख यांच्या पुण्यतिथीनिमित्त जेपी सोशल फाउंडेशनच्या वतीने फळ आहार वाटप। सोलापुरातील युवा समाजसेवक मरहूम आसिफ शेख यांच्या दुसऱ्या पुण्यतिथीनिमित्त जेपी सोशल फाउंडेशनच्या वतीने आपुलकी बेघर निवारण केंद्र येथे निराधार बेघर लोकांना फळ आहार वाटप करण्यात आले। या कार्यक्रमास प्रमुख मान्यवर म्हणून जुबेर बागवान, शहर जिल्हा कार्याध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस, युवा नेता सलीम पामा, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे रियाज अत्तार, फाउंडेशनचे अध्यक्ष जाफर पटेल, उपाध्यक्ष मुज्जो शेख, सचिव जिलानी शेख, फिरोज शेख, गौस नदाब, सरफराज बागवान, मोईन प्यारे आदी उपस्थित होते। बेघर वासियांना आपण या ठिकाणी फळ वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला। या कार्यक्रमात प्रसंगी उपस्थित सोलापूर महानगरपालिकेचे परिवहनचे माजी सभापती, आमचे मोठे बंधू, सहकारी मित्र सलीम पामा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते, माझे सहकारी रियाज मेहता, जेपी फाउंडेशनचे आमचे लहान बंधू जाफरभाई, त्यांचे सगळी टीम, मुज्जो आणि समोर उपस्थित बंधू आणि भगिनी, अतिशय चांगला उपक्रम आपण जाफरभाई या ठिकाणी ठेवलेला आहे। आसिफ शेख आपल्यातून घेऊन गेले 2 वर्ष झाला असल्यामुळे त्यांच्या आठवण आपल्या हृदयामध्ये काय आहे, अशा व्यक्तीच्या दुसऱ्या पुण्यतिथीनिमित्त आपण या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केला। आणि विशेषतः मला आनंद होतो की लोक विविध कार्यक्रमातून आपली साथ त्या ठिकाणी सोलापूर शहरामध्ये या ठिकाणी ठेवतात, पण आपण या ठिकाणी बेघर आपुलकी बेघर निवारण केंद्रामध्ये अशा लोकांना आपण धीर देण्याचं काम या ठिकाणी केला, त्याबद्दल सर्वप्रथम तुमचं अभिनंदन करतो। या ठिकाणी आपण असेच उपक्रम भविष्य काळामध्ये आपण राबवावा, सामाजिक क्षेत्राच्या माध्यमातून आपली वाटचाल अशीच पुढे आपण या ठिकाणी ठेवावी। मी असेल, माझ्या परिवार, माझ्या पक्षाच्या माध्यमातून आपला जे काही आपण हाक माराल, आम्ही आपल्या पाठीशी कधीकडे उभे राहू। आणि समोर सर्व माता भगिनी असतील, आपले वडीलधारी या ठिकाणी मंडळी आहे, सर्वांना आणि आपल्याला या ठिकाणी अशी हाक देतो की आपण आसिफ भाई यांच्यासाठी प्रार्थना आपण त्या ठिकाणी अल्लाह समोर करावी की अल्लाहने त्यांना ज्यांना जन्नतमध्ये त्या ठिकाणी सलीम भाई जागा त्या ठिकाणी द्यावी। त्यांनी नेहमी शोषित, पीडित, वंचित अशा लोकांसाठी आसिफ भाईंनी आपला वेळ त्या ठिकाणी दिलेला आहे। आणि पुन्हा एकदा आपण असेच कार्यक्रम राबवावा अशी आपल्याला शुभेच्छा देतो। मला आपण या ठिकाणी बोलवलं, मान सन्मान दिलं, संधी दिली, त्याबद्दल आभार व्यक्त करतो। जय हिंद, जय भारत।